शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते अडून बसलेले आहेत. पवारांचा हा निर्णय म्हणजे राजकीय डाव असल्याची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे आणि नेमकं राज्यामध्ये काय घडामोडी घडतायत यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर. राजूजी, खूप स्वागत आहे तुमचं न्यूज स्टेटमध्ये. धन्यवाद. माझा खरं तर पहिला प्रश्न आहे की राज्यामध्येच नाही देशामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी घडतायत. गेल्या 3 दिवसांपासून एकच चर्चा आहे, ती म्हणजे शरद पवार यांच्या या निर्णयाची. एकूणच या निर्णयाकडे, त्यांच्या या निर्णयाकडे आणि त्यांच्या या विचाराकडे, नेमकं भूमिकेकडे तुम्ही कसं पाहताय? मी अगोदर पण मला वाटतं या विषयावर दोनदा बोललो अनेक ठिकाणी की वेगवेगळ्या ठिकाणी की हा निर्णय नसून त्यांनी काढलेला मार्ग आहे. कारण लोकसभा निवडणुका 16 महिन्यावर आल्या असताना पवार साहेबांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं हे कशा तरी प्रश्नात पडलेल्या आहे त्याचे उत्तर आहे. ही कोणती एक त्यांची फायनल निर्णय आणि ज्याच्यामुळे तो आता त्यांना म्हणजे फक्त मेंटॉरच्या भूमिकेत जायचंय अशातला भाग नाहीये. म्हणजे जायचं आहे पण ते कशामुळे तरी आलेलं आहे आणि ते कशामुळे आलेलं आहे हे शोधणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. अर्थात 5 तारखेला पुढचे त्यांचे पावलं पडली की आपल्याला कळेलच त्याबद्दल अधिक. परंतु एक गोष्ट नक्की की बऱ्याच जणांना जे वाटतं की हे राजकीय नाटक आहे वगैरे ते सगळं ठीक आहे, पण मला असं वाटतं की पवार साहेब, मला स्वतःला वाटतं याच्यात वेगळं पण होऊ शकतं, पण पवार साहेब राजीनामा मागे घेणार नाहीत. कारण तो मार्ग काढलेला आहे कशावर तरी आणि कोणता तरी पेच आहे जो राजकीय पेच आहे आणि त्याच्यावर त्यांनी काढलेला जो मार्ग आहे असं माझं मत आहे. आणि त्याची अनेक कारणं आहेत आणि अनेक त्याचे तर्कसंगती पण आपल्याला लावता येते, पण त्याच्यावर आपण तुम्ही विचारलत की नंतर बोलू. राजूजी, गौतम अदानींच्या याआधी शरद पवार यांच्याशी 2 भेटी झालेल्या आहेत. त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि नेमकी काय चर्चा झाली हे अस्पष्ट राहिलेलं आहे. तर एक प्रकारे गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्याशी जो संवाद साधलेला आहे किंवा त्यांनी जी बातचीत केलेली आहे ती एक प्रकारे एक मेसेंजर म्हणून त्यांनी काम केलंय असं याकडे पाहायचं का? हे बघा, 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. माझं व्यक्तिगत मत तर मी लिहिलेलं आहे अनेकदा आणि बोललेलो आहे. पवार साहेबांचं आणि गौतम अडाणींचं नातं फार जुनं आहे. म्हणजे जेव्हा गौतम अडाणी कोणी नव्हते आणि पवार साहेब हे मोठे नेते म्हणून प्रसिद्ध झाले होते, उदयाला आले होते, तेव्हापासून त्यांचं नातं आहे आणि त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात खुलेपणाने ते लिहिलेलं पण आहे. मुद्दा एवढाच आहे की त्यांनी उघडपणे गौतम अदानींची त्यांचं सत्य स्वरूप बाहेर आल्यावर, म्हणजे ते ज्या प्रकारे देशाच्या लोकशाहीला, देशाच्या पर्यावरणाला, देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करतायत हे दिसून आल्यावर आणि जगामध्ये पण त्यांनी अनेक ठिकाणी पर्यावरणाला आणि त्यांच्याकडनं झालेल्या, म्हणजे त्यांना इंटरनॅशनल कॉनमॅन असंच हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. हे झाल्यावर पवार साहेबांनी त्यांची बाजू घ्यायला त्यांच्याच चॅनलच्या व्यासपीठावर जाणं हे अमान्य होतं. कारण पवार साहेब हे लोकनेते आहेत आणि तेव्हा लोकांच्या हिताचं काय आहे हे आपल्या मैत्री पलीकडे त्यांना पाहता आलं पाहिजे. हे त्यांना माहीत नसेल असं मला वाटत नाही. आता तुम्ही म्हणालात की या राजकीय निर्णयामागे गौतम अडाणी आहेत किंवा नाहीत, तर माझा मुद्दा एवढाच आहे की गौतम अडाणी हे सर्वस्पर्शी असं व्यक्तिमत्व आहे, किंबहुना ते अस्तित्व आहे आता, आणि त्यांनी भारताचं राजकीय आकाश आणि अवकाश पूर्णपणे झाकोळून टाकलेलं आहे. त्यामुळे गौतम अडाणी बोलले असतील किंवा बोलले नसतील हे आपण फक्त तर्क करू शकतो, कारण इथे सगळे साक्षी पुरावे निरर्थक ठरतात. कारण या साक्षी पुराव्यांना काही अर्थ नाहीये, कारण ते आतमध्ये काय बोलले असतील. पण अडाणी आणि पवार साहेब नुसत्या हवा पाण्याच्या गप्पा मारतील 2 तास भेटून आणि या घटनांनंतर सगळ्या यावर तर तुम्ही किंवा मी कोणीच किंवा देशातला कोणी शहाणा माणूस विश्वास ठेवणार नाही. परंतु ही गोष्ट अधिक विषाद वाटण्याजोगी आहे की अदानींना पवारांनी एवढ्या खुलेपणाने समर्थन या घटनांनंतर द्यावं. आणि आजही बाहेर आलेलं आहे म्यानमारमध्ये जिथे लीक पेपर झालेले आहेत, त्याच्यामध्ये म्यानमार सारख्या म्हणजे क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी होत्या म्हणून जगाने त्याच्या विरोधात उभं राहिलेले आहे, तेव्हा ते अडाणींचे पेपर्स काही बाहेर आलेले आहेत. रोज काहीतरी त्यांच्याकडनं होतंय आणि हे इतकं ढळढळीत आहे की भारतातल्या सगळ्या संस्था त्यांची चौकशी करत नाहीये. याचं वेगळी कारण आहेत, कारण अडाणी म्हणजेच सरकार आणि सरकार म्हणजे अडाणी असं असल्यामुळे ते होत नाहीये. पण जे आहे ते स्वच्छच आहे. त्यामुळे पवार साहेबांसारख्या मुरब्बी नेत्याने हे करावं हे थोडं विषाद पूर्ण आहे. पण ते 2 तास 2 वेळा भेटून या राजकीय निर्णयाबाबत काय बोलले असतील असंच आपण मानण्याचं कारण नाही, किंवा अडाणी निरोप घेऊन आलाय असतील केंद्रीय सरकारकडनं असं मानण्याचं कारण नाही. पण तसं अमान्य करण्याचं पण काही कारण मला दिसत नाही. पण याबाबत आपण
तर्क लावून काही बोलावं असं मला वाटत नाही आत्ताच्या घडीला. त्याच्यावर अनफोल्ड होईल इतिहास, तसं उजेड पडेलच त्याच्यावर. निश्चितच. मात्र पवार आणि अदानी यांच्यामध्ये जेव्हा चर्चा झाली त्यानंतर पवारांनी जी भूमिका मांडलेली आहे की जेपीसीची गरज नाही असं ते म्हणालेले आहेत, त्यानंतर बऱ्याच विरोधकांचा आणि जवळच्या व्यक्तींचा सुद्धा त्यांनी रोष ओढावून घेतलेला आहे. याचं नेमकं कारण काय आहे? म्हणजे दिल्लीमध्ये आपलं भवितव्य नाही हे जाणवलं असावं पवारांना, कारण त्यांच्या पिढीमधले जे राजकारणी होते ते आता दिल्लीमध्ये उरलेले नाहीयेत. त्या सगळ्याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला असावा? नाही, मला असं वाटत नाही, कारण खरगे साहेब आहेत ते त्यांच्या पिढीचे राजकारणी आहेत. म्हणजे सीताराम येचुरी आहेत ते त्यांच्या पिढीचे. असं काही नाही की त्यांच्या पिढीचे राजकारणी नाहीत. पवार साहेबांनी आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा राजकीय निर्णय हे अधिक क्रांतिकारी घेण्याऐवजी अधिक एस्टॅब्लिशमेंटच्या बाजूचे घेतलेले आहेत. तुम्ही इतिहास पाहिला तर सगळं दिसतं की पवार साहेब जास्त करून सत्तेत राहिलेले आहेत किंवा सत्तेच्या जवळ राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय निर्णय जास्त महत्वाचे वाटतात आणि ते राजकीय निर्णय त्यांनी अत्यंत निर्ममपणे घेतात ते आणि ते राबवतात. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची क्रांतिकारक भूमिका घेता येते असं मला कधी वाटत नाही. एक महाविकास आघाडीची स्थापना हे थोडा वेगळा चॅप्टर होता. ते वगळता पवार साहेबांचा इतिहास नाही की त्यांनी अशी क्रांतदर्शी भूमिका घेऊन काही रेव्होल्युशनरी काम केलेलं आहे भारताच्या इतिहासामध्ये. त्यांचं काम आहे पण ते कन्स्ट्रक्टिव्ह आहे, ते त्याचंही महत्व आहे, पण त्याच्यावर आता आपण बोलत नाही. त्यामुळे मी त्याच्यावर अधिक भाष्य करत नाही. ते आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. त्यांची कारकीर्द एवढी 63 वर्षांची दीर्घ कारकिर्दीत त्यांनी बरंच काम केलंय. परंतु मुद्दा हा नाहीये की त्यांनी काय काम केलंय. मुद्दा हा आहे की आता महुआ मैत्रांनी फार सुंदर म्हटलं होतं, म्हणजे त्यांनी ट्विट टाकलं होतं त्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या. त्या म्हणाल्या की अदानीने वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करूनही मी भेटले नाही, कारण माझं त्याच्याकडे काय काम नाही आणि त्याचं माझ्याकडचं काही काम होणार नाही. आणि पवारांच्या संदर्भातच त्यांनी ते ट्विट टाकलं होतं आणि त्यांनी असं म्हटलं होतं की मराठा नेता जे आहेत सर्वात मोठे देशातले, त्यांनी म्हणजे कोणी भेटू नये अशा काळामध्ये, या काळामध्ये अदानीला कोणी भेटू नये जोपर्यंत जेपीसी होत नाही, जोपर्यंत त्या एका मोठ्या प्रकरण, केवळ ते भ्रष्टाचाराचं प्रकरण नाहीये. लक्षात घ्या की लोकशाही, स्वातंत्र्य, समता, पर्यावरण सगळ्याला थ्रेट देणारं ते प्रकरण आहे. आणि ते प्रकरण जे आहे ते प्रकरण पवार साहेबांना माहित नाही अशातला भाग नाहीये काय झालंय ते. अशा नंतरही त्यांनी समर्थन केलं. त्यांनी भेटलेच नाही असं नाही, भेटले एवढंच नाही, समर्थन केलं, 2दा भेटले. म्हणजे हे समजू शकत नाही आपल्याला. मला असं वाटतं की ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याकरता बलिदान केलं किंवा ज्यांनी स्वातंत्र्य आणलं ते आज काय म्हणत असतील की या प्रकारचं करायला नको कोणत्याही मोठ्या आणि मुरब्बी नेत्याने. लोकनेते आहेत पवार साहेब आणि लोकांच्या भावना त्यांना कळायला हव्यात आणि त्या कळतात पण. मग त्यांनी हे असं करावं याचं काही लॉजिकल कारण माझ्याकडे नाहीये. त्याचे इलॉजिकल कारण माझ्याकडे खूप आहेत, पण ती बोलावी का हा मुद्दा आहे. तुम्ही जर प्रश्न विचारलात तर आपण त्याच्यावर पुढे जाऊ शकतो. नक्कीच सर, तुम्ही इलॉजिकल कारण नेमकी कोणती आहेत ते सांगावं. इलॉजिकल कारण म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही असं बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा अडाणी प्रकरण राहुल गांधींनी बाहेर काढलं म्हणजे त्याच्याबद्दल बोलले खुलेपणानं आणि पंतप्रधानांचा आणि त्यांचे फोटो वगैरे दाखवले. त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी भाषणामध्ये पहिल्यांदा जर कोणतं एकच नाव घेतलं अख्ख्या भाषणामध्ये आणि पहिल्यांदा म्हणाले की सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब माझ्या बरोबर या संसदेत बसलेले आहेत वगैरे बोलले. आता या गोष्टीचं काय संकेत आहे. एवढी माणसं तिथे संसदेत बसलेली असताना केवळ पवार साहेबांचा नामनिर्देश करण्यामागे पंतप्रधानांचा काय हेतू असेल हे इतकं न समजणे एवढं, म्हणजे ज्याला बारीक नजर आहे राजकारण आणि अन्वयार्थ काढण्याची त्याला समजू शकतं की तुम्ही ते भाषण काढून पंतप्रधानांचं संपूर्ण पहा, त्याच्यामध्ये ते पवार साहेबांचं फक्त नाव घेतात आणि सोडून देतात ते पुढे. म्हणजे ते भाषण त्यांच्या पद्धतीने त्यांनी पुढे केलेलं आहे, त्याच्यावर आपण आता चर्चा तो विषय नसल्यामुळे करणार नाही. बरोबर. पण ते एकमेव नाव घेतलं त्याचं काहीतरी कारण असेल ना. तर ते कारण हेच आहे की एक खंदा मोठा नेता जो भाजपला अदानी प्रकरणामध्ये साथ देऊ शकेल असे पवार साहेबच आहेत. कारण पवार साहेबांनी आत्मचरित्रापासून अदानींच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि अदानीची चर्चा करावी असा मुद्दा आला की पवारांचे जे चाहते आहेत, म्हणजे खरं तर पवारांचं मी पण चाहते आहे, पण आपण म्हणजे आपल्या व्यवसायात कोणी भक्त नाही होऊ शकत. चांगल्या गुणांचे चाहते असतो आणि महापुरुषांचं पण विश्लेषण करायला लागतं. तर मुद्दा असा आहे की त्यामुळे त्यांचे जे भक्त आहेत ते लगेच तुम्हाला लक्षात येईल की लगेच चवताळून उठतात, किंवा भाजपचेही भक्त आहेत त्यांचे जर ट्रोल आर्मीच आहेत तर ती सगळी तुमच्या मागे लागते जर अदानी प्रकरणावर तुम्ही काही मुद्दा मांडला तर. आणि तेव्हा मात्र या दोघांमधली सीमारेषा पुसट होते, हे आपण वारंवार बघितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याचा
डॉट कनेक्ट करणं फारसं अवघड आहे असं मला वाटत नाही. राजूजी, या सगळ्या जेव्हा घडामोडी घडत होत्या, व्यासपीठावरती प्रतिभा पवार या होत्या. पहिल्यांदाच त्या अशा पद्धतीनं राजकीय व्यासपीठावरती पाहायला मिळालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे हायलाईट झालेली गोष्ट होती, जेव्हा कार्यकर्ते शरद पवार यांना अडवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते, अजितदादा होते, सुप्रियाताई होत्या, या सगळ्यांच्या सोबत संवाद साधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर शरद पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये प्रतिभा पवार यांचीही तेवढीच भूमिका असेल? मला ना पवार साहेब राजीनामा मागे घेणार नाही असं वाटतं. त्याचं कारण हेच आहे की प्रतिभाताई स्वतः तिथे बसल्या होत्या आणि त्या अशा कोणत्या तरी रिव्हर्सिबल कारणाला बसतील अशा स्त्री नाहीत. त्यांच्या बद्दल सर्वांनाच हाय रिगार्ड्स आहेत, कारण त्यांनी अख्खं आयुष्य एवढ्या सत्तेच्या जवळ घालवलं पण कधीही त्यात मर्यादा उल्लंघली नाही. तर त्यामुळे प्रतिभा काकी तिथे बसल्या, प्रतिभाताई बसल्या स्वतः तिथे आणि पवार साहेबांबरोबर त्यांनी त्यांच्या निर्णयाचं समर्थन करायला तिथे बसल्या. त्या एका कारणामुळे मला खात्री वाटते की पवार साहेब हा राजीनामा मागे घेणार नाही आणि निश्चितच त्यांची सहमती होती. इनफॅक्ट मला असं वाटतं की त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल, देहबोलीवरनच कळत होतं की स्वतः प्रतिभा ताई आणि सुप्रियाताई किंवा अजितदादा हे रिलीव्ड होते. म्हणजे त्यांच्यात जी चर्चा झाली होती ती सर्वांना सोयीचं असं काहीतरी मार्ग निघाला होता आणि त्याचा सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताण गेलेला दिसत होता. आणि या व्यतिरिक्त फॅमिलीच्या पलीकडे असलेली एक व्यक्ती होती, ते म्हणजे प्रफुल्ल पटेल, ज्यांच्याही चेहऱ्यावरचा ताण ओसरलेला दिसत होता आणि ते फक्त कार्यकर्त्यांना समजूत काढून तिथून उठवायला उत्सुक होते. आणि दादांनी पण त्याच प्रकारची देहबोली होती. त्यांच्या बोलण्यामधनं पण त्यांना असं एक कम्फर्ट जे आहे ते लपवता येत नव्हतं. तर ती फॅमिलीचं कम्फर्ट जे आहे ते साधणारा तो राजीनामा होता. म्हणजेच काय हे 5 तारखेला आपल्याला कळेल. कम्फर्ट कशामधनं मिळवलं आणि त्याचं काय होणार आहे हे सगळं 5 तारखेनंतर अनफोल्ड होत जाईल हळूहळू. तुम्ही आता अजितदादांबद्दल बोललात म्हणून हा प्रश्न खरं तर तुम्हाला विचारते, कारण या सगळ्यामध्ये दादा अगदीच रिलॅक्स वाटत होते, त्यांच्यावरती कोणतंही टेन्शन नव्हतं. मात्र अजितदादांबद्दल चर्चा सुरू आहे ते बीजेपी सोबत जाणार असल्याची. त्यावरती अजितदादा स्पष्टीकरण देतात, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्येच राहणार असं सांगतायत. मात्र एकीकडे पडद्यामागे या चर्चा सुरू आहेत असं वारंवार समोर येतं आहे. जर असं काही घडलं तर पहिला मुद्दा की अजितदादा खरंच जाऊ शकतात का, आणि दुसरं असं काही घडलं तर राष्ट्रवादी आणि भाजप हे जर एकत्र आले तर तेवढं लोक आणि मतदार त्यांना स्वीकारतील का? इथे दुसरा एक मुद्दा मी तुम्हाला विचारतो की आपण विधानसभेमध्ये गेले काही महिने बघतो आहे, तर दादा विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात विरोधी पक्षनेते, सत्ताधारी पक्ष हे अतिशय जवळचे मित्र असले तरी विधानसभेत जनहितासाठी ते अत्यंत आक्रमकपणे भूमिका घेत असत आणि तडीला नेत असत. आणि देवेंद्र फडणवीस स्वतः विरोधी पक्षनेते होते तेव्हाही हे त्यांनी चालू ठेवलं. ते वैयक्तिक मित्र होते किंवा नाही हा मुद्दा नाही, पण विरोधी पक्षनेतेपणाचं त्यांनी सार्थ आपलं काम चोख केलं. परंतु दादांची भूमिका गेल्या काही काळात तुम्ही बघितली तर इतकी मऊ आणि सॉफ्ट आणि संयमी आहे विरोधी पक्षनेते म्हणून की ऑलमोस्ट ती बीजेपीला पूरकच आहे. हे ऑब्झर्वेशन क्लिअर आहे. म्हणजे मी काय माझ्या मनातलं सांगत नाही किंवा दादानी असं करावं असं मला वाटतं किंवा दादांबद्दल प्रचार करावा असं मला काही नाही. तुम्ही व्हिडिओज काढून बघा तर भाजपला कुठच्याही प्रकारे त्रास होऊ नये असं दादानी भूमिका घेतलेली दिसते. हे एक प्रकारचं विरोधी पक्षाची स्पेस पण बीजेपीने ऑक्युपाय केलेलं दिसतं. म्हणजे त्याला बीजेपीत त्यांनी जायलाच पाहिजे असं थोडीच आहे किंवा बीजेपीला पाठिंबाच द्यायला पाहिजे असं थोडीच आहे. जिथे विरोधी पक्ष म्हणून कोणीतरी आक्रमकता दाखवणार आहे ती जागा व्यापूनच ठेवली आणि तिथे तुम्ही संयमी भूमिका घेऊन बीजेपीला पूरक असं बोलत राहिलात तरी सुद्धा बीजेपीचंच काम होतं ना. त्यामुळे या दृष्टीने पण ह्याच्याकडे सगळ्याकडे बघायला पाहिजे की नको. निश्चितच या दृष्टीने तुमचं मला तुमचं ऐकायचं आहे की तुम्हाला पण असं वाटलं ना की विधानसभेत दादा ही बीजेपीला संयमाने आणि अत्यंत प्रेमाने हाताळतायत म्हणून? नाही, अशी तर चर्चा सगळीकडेच रंगलेली आहे. आम्ही त्यावरती भाष्य करणं सुद्धा योग्य ठरणार नाही सर, कारण चर्चा अशीच आहे आणि त्यावरती तुम्ही तुमचं मत व्यक्त करता. दिसतं ते, तुमच्याकडे फुटेज असेल ना तुम्ही काढून बघा. नाही, सोशल मीडियावरती पण तसे व्हिडिओज आहेत आणि सगळीकडेच ते आहेत आणि त्यावरती बोललं जातंय. पण
जसं आपण म्हणतोय, तुम्ही म्हणताय की आपण एक परसेप्शन करू शकत नाही त्यावरती, तसंच आम्ही सुद्धा त्यावरती भाष्य करू शकत नाही. त्यामुळे मला पुढचा प्रश्न तुम्हाला निश्चितच विचारायला आवडेल की जर राष्ट्रवादी समजा जर गेली भाजप बरोबर, तर काँग्रेस आणि शिवसेनेची युती होऊ शकते का? कारण आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार उद्धव ठाकरेंबद्दल एक सहानुभूतीची लाट आहे आणि त्यामुळे जर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची एकत्र आली तर ती लोकांना मान्य होईल का आणि त्यासाठी लोकांकडून तेवढा पॉझिटिव्ह रिफ्लेक्शन येऊ शकतं का? एक मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं म्हणजे काय हे आधी आपण ठरवूया. 3 प्रकार आहेत. जाणं म्हणजे पूर्णपणे आतमध्ये मंत्रिमंडळात सामील होणं. त्यांच्याकडे 160 नंबर्स आहेत, त्यांना आता काही गरज आहे अशातला भाग मला दिसत नाही. दुसरं, राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देणं, त्याची गरज राष्ट्रवादीला असू शकते, बीजेपीला आहे किंवा नाही याबद्दल अजून काही आपल्याला माहित नाही. आणि तिसरं म्हणजे विरोधी पक्षातच बसणं पण मदत भाजपला करणं. म्हणजे जे राष्ट्रवादी अगोदरपासूनच करते की 2014च्या निवडणुकीनंतर जेव्हा भाजपची सत्ता स्थापन झाली महाराष्ट्रापुरतं बोलू आपण, देशातलं पण मी बोलू शकतो, पण महाराष्ट्रात पण तीच धोरण आहे. तेव्हा पहिल्यांदा पाठिंबा कोणी दिला भाजपला नंबर्ससाठी? पाठिंबा शिवसेनेनं नाही दिलेला. त्यांचे जे त्यांचे सहकारी पक्ष होता, पहिला पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला. प्रफुल्ल पटेलनी सांगितलं की आम्ही आम्ही भाजपच्या बरोबर आहोत. हा पहिला पाठिंबा आहे. त्यामुळे विरोधी पक्षात राहून तुम्ही भाजपचं काम केलं तर अधिक भाजपचं काम सोपं होतं ना. त्यामुळे भाजप बरोबर जाणं म्हणजे काय ही पण एकदा डिफाईन केलं पाहिजे आपण. बरोबर. सर, या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट जी लक्षात येते, खटकते, ती म्हणजे या सगळ्या घडामोडी घडत असताना शिंदे गट अगदी चिडीचूप आहे. कोणतंही वक्तव्य त्यांच्याकडून येत नाहीये. याचं नेमकं कारण काय? 2 कारण आहेत. एक म्हणजे शिंदे गटाला जे हवं ते मिळालेलं आहे आणि ते जाईल असं जर वाटत असेल तरी आधी कसं बोलणार त्याच्यावर? ते जाईल असंच नाहीये ना. म्हणजे किंवा त्यातल्या 40 जण जे गेलेले आहेत त्यातल्या कोणालाही असं काही स्वत्व वगैरे असेल किंवा भयाच्या पलीकडे ते पोचले असतील असं वाटत नाही. त्यांना महाशक्तीमुळे ते इम्प्रेस झालेले होते. त्यामुळे महाशक्ती समोर कोण बोलतं का? त्यामुळे ते व्यक्त करणार नाहीत. ही दुसरी बाब. पण पहिली बाब ही आहे की ते आता सत्तेत आहेत, म्हणजे जे मंत्रिमंडळात आहेत ते सत्तेत आहेत, पण जे मंत्रिमंडळात नाहीत त्या आमदारांची कामं होत आहेत किंवा त्यांचं काही होत असेल तर त्यांना कल्पना करून की आमची सत्ता जाणार आहे असं करून बोलणं हे तितकंसं सोयीचंच नाहीये ना. आणि अदरवाईज सुद्धा कल्पना करून सुद्धा बोलायचं झालं तर महाशक्ती समोर बोलायची त्यांची हिंमत आहे का? नाही. हे त्यांनी आधीच जाहीर केलं होतं. म्हणजे गुवाहाटीलाच जाहीर केलं ती महाशक्ती आहे, पाकिस्तानला पण घाबरत नाही. त्यामुळे ह्यांना कशाला घाबरेल ती? त्यामुळे त्यांना कोणताच मार्ग नाही. ते टनेलमध्ये अशा ठिकाणी गेले जिथे फक्त अंधार आहे. ठीक आहे. शरद पवार यांनी जो आता निर्णय घेतलेला आहे त्यामागे अजितदादा म्हणजे यांना जे राजकारणामध्ये पुढे भवितव्य आहे ते एक प्रकारे असं बोललं जातंय की गल्लीत दादा आणि दिल्लीत ताई असा एक जर विचार त्यामागे असेल तर सुप्रिया ताईंवरती पक्षाची जबाबदारी पडल्यानंतर त्यांना अध्यक्ष केल्यास त्या दिल्लीतल्या राजकारणामध्ये आणि एकूणच देशाच्या राजकारणामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पाडू शकतात? एक बघा, पहिलं हा हायपोथेसिस आहे. म्हणजे मी केलेलं आहे हायपोथेसिस की सुप्रियाताई अध्यक्ष होतील म्हणून. त्या अध्यक्ष होतील, त्या कार्याध्यक्ष होतील, त्या कोणीच होणार नाही, दुसरंच कोणीतरी अध्यक्ष होईल, काही होऊ शकतं. पण आपण इथे हायपोथेटिकली धरू की सुप्रियाताई अध्यक्ष झाल्या तर मला वाटतं की गल्ली नाहीये. महाराष्ट्र हे दुसऱ्या नंबरचं स्टेट आहे भारतातलं सीट्सच्या दृष्टीने लोकसभेच्या आणि आर्थिक दृष्टीने सर्वात प्रगत असलेलं स्टेट आहे. तर एवढा मोठा किनारा लाभलेला आहे आपल्याला. त्यामुळे आणि आर्थिक राजधानी मुंबई आपली राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी. त्यामुळे दादांकडे जर राज्य ठेवलं असं आपण हायपोथेटिकली बोलतोय तर त्यांच्याकडेच खरी सत्ता असणार आहे. कारण इथून जाणारे खासदार हे इथल्या राज्यातल्या ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे केंद्रीय अध्यक्षाला काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या फार मोठी पॉवर आहे आणि राज्यात असलेल्याला पॉवरच नाही असं नाही, उलट आहे. उलट राज्य ज्याच्या हातात आहे त्याच्या हातातच केंद्रीय सत्ता पण असणार आहे. म्हणजे केंद्रीय सत्ता काय करणार काय. पवार साहेब हे अपवाद आहेत. त्याचं कारण पवार साहेब अगोदरच राष्ट्रीय नेते झालेले होते आणि नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि तेव्हा अजून एक गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला तो आता गेलेला पण आहे.
हम्म. तर त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अध्यक्ष म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा हे पद आहे आणि ते मानाचं असेल कदाचित, कारण त्या पदावर शरद पवार साहेब बसले होते स्वतः म्हणून. पण त्याहून त्याचा काही अर्थ आहे असं मला आत्ता वाटत नाही. किंबहुना महाराष्ट्र याच्या हातात दिला जाईल, त्याच्या हातात खरं ताकद आहे. सर, ताईंच्या हातामध्ये अध्यक्षपद गेलं, ताईंना जर अध्यक्षपद मिळालं तर ज्येष्ठ नेते संपूर्ण जे पक्षामध्ये आहेत, महत्वाचे नेते आहेत, त्यांना सगळ्यांना हाताळणं आणि पक्ष बांधणी करणं हे किती मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल? कसं आहे की भारताची एक परंपरा आहे, लिगसी नावाची गोष्टी पुढे वय हे दुय्यम आहे. आणि म्हणजे सुप्रियाताई काय छोट्या नेत्या नाहीत. असं म्हटलं गेलं तर त्यांना संसद रत्न पुरस्कार 4 वेळा, जास्त 4 वेळा तर मिळालेलाच आहे. आणि कुशल संसदपटू आहेत त्या उत्कृष्ट भाषण करतात आणि त्यांचं नेटवर्क पण खूप छान आहे दिल्लीमध्ये, आणि दिल्लीमध्ये त्यांचं बस्तान बसलेलं आहे. तर मला असं वाटत नाही की वरिष्ठ कनिष्ठ हा काही समस्या असेल. केंद्रीय अध्यक्ष म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष त्या झाल्या तर समस्या वेगळी आहे. इथल्या नेत्यांना दादांची जे जमवून घ्यायला लागेल ते थोडं जास्त अडचणीचं वाटतंय काही लोकांना, असं मला आत्ता वाटतंय. कारण असं आहे की दादांची जी भाजपच्या बाबतीतली भूमिका आहे थोडी नरमाईची गेले काही महिन्यांची, ती काही नेत्यांसाठी सोयीची नाहीये. कारण त्यांचा मतदार जो आहे किंवा मतदारसंघ आहे ते, आणि काही नाही बऱ्याच नेत्यांसाठी ते मुस्लिम, दलित, ओबीसी या लोकांनी पाठिंबा दिल्यामुळे ते मतदारसंघ बांधले गेलेले आहेत. आणि तिथे राष्ट्रवादीला असलेला पाठिंबा आहे तो जर भाजपाबाबत नरमाईची भूमिका घेतली तर तो एका दिवसात काही काळातच इरोड होऊन काँग्रेस आणि शिवसेनेकडे म्हणजे शिवसेना उद्धव यांच्याकडे सरकू शकतो याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळे हाही दोरीवरची कसरत कशी करणार हा खरा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे तो पक्षामध्ये जे काही एक सौम्य भूकंपाचा फील आपल्याला येतोय तो त्यामुळे येतोय. सर, शरद पवार यांनी जो निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना किती मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होऊ शकते, त्यांची गोची होऊ शकते? कारण महाविकास आघाडीला जन्माला घालणारे स्वतः शरद पवार होते आणि आता ते निवृत्ती घेतात. मला उद्धव ठाकरेंना काही समस्या आहे असं वाटतच नाही या घटनेची. उलट उद्धव ठाकरेंना फायदा आहे. तुम्हाला मी समजावून सांगतो. या अगोदर जेव्हा शरद पवार साहेब राजीव गांधींबरोबर गेले होते, त्यांनी समाजवादी काँग्रेस विसर्जित केले आणि राजीव गांधींबरोबर काँग्रेसमध्ये सामील झाले होते, तर तेव्हा थेटपणे आतमध्ये गेले होते. तेव्हा शिवसेना वाढली. याचं कारण असं की एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात असलेली मतं हिचं ध्रुवीकरण व्हायला लागतं. आता तर काँग्रेस सुद्धा एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात आहे आणि शिवसेना सुद्धा एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात म्हणजे उद्धव गट. तर त्यांना ती मतं जी आहेत, जर तुम्ही सत्ताधारी एस्टॅब्लिशमेंटच्या बाजूने जाते राष्ट्रवादी काँग्रेस, तर ही विरोधातली मतं जी आहेत त्याचा फायदा शिवसेना आणि काँग्रेसलाच होणार. आणि काँग्रेसकडे जी केडर नाही ती उद्धव ठाकरेंकडे आहे, त्यामुळे त्यांना जास्त होणार. शिवाय त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांबरोबर एक धोरणात्मक अशा प्रकारे युती करून ठेवलेली आहे. त्याचंही एक तुम्ही विचारात घेतलं पाहिजे, त्याचं मोल आहे. आणि ती पुरोगामी भूमिका आणि ती सगळी मतं या बाजूला झुकतील आणि उद्धव ठाकरेंना मैदानच साफ होईल. ही बाब महत्वाची. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी चिंता करावं असं काही नसून आनंदून जावं असं आहे. उद्धव ठाकरेंनी आनंदून जावं असं वातावरण आहे, मात्र फडणवीसांसाठी कसं वातावरण आहे? फडणवीसांना याचा सगळ्याचा फायदा होईल का? मला माहित नाही. मला फडणवीस कशा प्रकारे विचार करतात हे कळत नाही. बाहेरच्या पक्षातले लोक वारंवार वेगवेगळ्या मार्गाने आपल्या पक्षात आणण्याने लॉंग टर्मला काय मोठं साध्य होणार आहे? कारण बीजेपी हा एक केडर बेस्ड पक्ष आहे, त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, त्यांचे चांगले नेते होऊ शकतात आणि एक लॉंग टर्म प्लॅन करून त्यांना संपूर्ण सत्ता कधीही मिळू शकते. पण ते न करता बाहेरचे नेते सतत घेत राहणं आणि सत्तेत राहणं, यामुळे ही सूज होईल आणि त्याचा लॉंग टर्म परिणाम चांगला होणार नाही असं मला व्यक्तिशः वाटतं. फडणवीस कशा प्रकारे विचार करत असतील हे मला माहित नाही. त्यांच्या स्वतःच्या काही कॅल्क्युलेशन्स असतील आणि त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाची काही निर्णय असतील जे त्यांना अंमलबजावणी करावी लागते. तर यामध्ये आपल्याला कळायला काही साधन नाही ना की नेमकं हे का होतंय. कारण एवढी सूज एखाद्या पक्षाला मूळ गाभा सोडून येणं योग्य नाही. त्याचं एक प्रपोर्शन असतं, त्या प्रपोर्शन पर्यंत ते ठीक आहे. पण त्या प्रपोर्शन म्हणजे आता बाहेरचे लोक जास्ती होतील आणि आतले लोक कमी होतील, ही काही चांगली स्थिती नाही एखाद्या पक्षाच्या दृष्टीने आणि त्यात केडर बेस पार्टीला.
बरोबर. राजूजी, खरं तर खूप प्रश्न मला विचारायचे आहेत, आणखीन चर्चा करायची, मात्र चर्चेची वेळ संपलेली आहे. धन्यवाद तुम्ही न्यूज स्टेटला इतका अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि बऱ्याचशा प्रश्नांवरती तुम्ही जो प्रकाशझोत टाकला आहे त्याबद्दल. तर शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे राजकीय चर्चा रंगू लागलेल्या आहेत. नेमक्या काय घडामोडी घडतात, उद्या सुद्धा बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहे, त्यावरती आपलं लक्ष असणार आहे. मात्र न्यूज स्टेटमध्ये या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची.